तर हाय मित्रांनो, लय दिवसांनी चाललो आज मामाच्या गावाला, ते पण आंबा खायला. आता नाशिक आहे, पेट्रोल पंपावर झालो पेट्रोल टाकायला. मामाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता जो राहतो ना, खरंच बारीक रस्ता, पण आजूबाजूला भोवती एकदम झाडा मस्त, एकदम मस्त. म्हणजे काही ठिकाणी मोकळा आहे बा, पण वातावरण लय भारी. फायनली पोहोचलो पण मामाच्या गावाला. लय दिवसांनी आलो, म्हणजे लय लहानपणी कसा गाव होता आणि कसा बदल झालाय आता तिच्यात. एक सुद्धा बंगला नव्हता, आता बंगला बांधून टाकले माणसाने, पण अजून आपला बंगला झाला नाही. आलो मग काय लगेच व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आलो नाही तर लगेच मामाला घेऊन बारात आलो बाजारासाठी. मामा पण जगन पाहते ना. आलो तर लगेच कोंबड्यावाला घेऊन चाललाय. तुम्हाला लागतं असं कोंबड्या, कॉन्टॅक्ट करा, मी आणून देतो कोंबड्या, पण पैसे तुम्हाला द्यावे लागते बरं. बाजार बिजार मस्त फिरलो मी, चाललो गावाची मामाच्या गावाने परत घरी. हिरो सारखा वातावरण पाहिलं का, एकदम फ्रेश, एकदम मनाला मनमोहक, एकदम मस्त. चाललो मग काय आता हिरो सारखा. हिरो तर नाही, पण मग यापेक्षा आहे. कोणतरी सांगितलं का तो हिरो दिसतो म्हणून समजते स्वतःला मी हिरो. इकडे एक जातो जांभूळ पाड्याला आणि इकडे माझ्या मामाच्या गावाला. मस्त मी रस्ता जातो. चाललो आता हळूहळू मामाच्या गावाला मस्त. आणि समोर एक वरती घर आहे, तिकडे गावठी भेटते बरं का, कोणाला जायचं असेल ना तर पिऊन ये. आणि मित्रांनो आता एक घाट येईल, घाट. एक नंबर घाट आहे तो. जर पावसाळ्यात पाहिला ना तर मन एकदम रमून जातो तिच्यात, एकदम मन रमून जातो. पाहिला ना एकटी माणसाला भेव वाटत. हा पाहतो लागला घाट, पाहिला ना सुरुवातीपासून पाहतो इतका भारी वाटतो ना. पावसाळ्यात जर पाहिला ना तर एकदम धबधबे मस्त, एकदम धुका राहता, एक नंबर पाहायसारखं. तसा पावसाळ्यात माझ्यासोबत फिरायचं, चला आपण मामाच्या गावाला जाऊ फिरायला. पार नदी पण पाहाव आणि हा घाट पण एकदम सुंदर पाहाव, एकदम हिरवागार राहत आणि एकदम रस्ता बारीक आहे, रुंद रस्ता आहे, पण मग एक नंबर. वा ना, मस्त आहे ना. याल का मग फिराय माझ्यासोबत? चाललो मस्त एकदम वाका तिका रस्ता आहे. फायनली आलो गो, चाललोय आता. आणि आलो माळात मामाच्या घरी झापावर. हे पाहिलं ना मस्त घर आहेत ना झापावरती. तिकडची ना कलाच भारी आहे. आदिवासी संस्कृती आज पण जपून ठेवले तिकडच्या माणसांनी. काय आलो तर लगेच सुरुवात पण झाली आंबा खायला. खरंच लय चव घेतली आंब्याची, लय म्हणजे लय. अहो आंबा तर खाल्लाय, तिचा आंब्याचा साल पण नाही टाकलाय मी. काय सांगायचं, इतकं मन झालतं आंबा खायला. मग काय खप खाऊन तर मन नाही भरलं. आणि हा एक मामाचा मुलगा त्याला वाटला मोटरसायकलच आहे. लगेच खायच्या कोणाला. खप मध्ये मन नाही भरला, मग डायरेक्ट आंबाच घेतला. कसा खाऊ राहिले, खायचं आहे का तुम्हाला? खायचं आहे, देऊ? नको, माझंच पोट नाही भरला आणखी. पोट नाही भरला ना, पोट भरला का मग देईन तुम्हाला मी खायला. मस्त घेऊन ना. मित्रांनो ट्री हाऊस पाहिलं का, इतका सुंदर बनवलाय ना. मामाचा जे नातू आहे तो बारातला, इतका सुंदर ट्री हाऊस बनवलाय का कधी बास. एक नंबर ट्री हाऊस बनवले. आणि आता आपल्याला इथं चढायचं आहे असा आपण प्लॅन केलाय, आणि प्लॅन पूर्णच करावाच लागतो. बाहेर चढलो ना, लय भारी चढल्यानंतर इतका भारी दिखावा वाटला का कधी बास. म्हटलं चला दाऊ, तुम्हाला पण दवा आणि झोपून पण पाव. लय भारी गारवा, एकदम मस्त. गारवा तर आहेच आहे, पण आता तुम्हाला झाडावरून तो नजारा दाखवतोय. एक नंबर नजारा वरचा. सावली मस्त, सावली तर आहेच आहे, पण आता तुम्हाला मी आंबे लावतो बरं का. आंबे वर लटकले, वर झोपायचं आणि आंबे पण खायचे. पाहिलं ना तपा, ते पण मोठमोठलं एकदम राजापुरी, केसर, हापूस, हेप्पा. पाहिलं ना, मस्त आहेत ना. कारण की ना आंबा खायची मज्जा ना मामाच्याच गावाला येते. आणि फायनली परत आलो ना नाशिक, आणि
आलो आता गोड घेण्यासाठी, बाबा घरी आहे त्याच्यामुळं आलो जिलेबी घ्यायला. इथं मस्तपैकी धूप लावलेली आहे, अगरबत्ती का काय म्हणतात मला तर नाही माहीत. आजीबाई लागली जिलेबी, कारण की फेवरेट आपली जिलेबी आहे ना. घेतले जिलेबी अर्धा किलो. आजीबाई अशी मोजत होती का एक सुद्धा कडीचा तुकडा पण जास्त नको जायला 500 ग्राम पेक्षा. मी म्हटलं द्या चला, लहान पोरगा आहे तिच्यासाठी काय. मग लागलो घरचे रस्त्याने. हेवी ड्रायव्हर तुम्हाला तर माहितच आहे, हेवी ड्रायव्हर आहे माहित आहे ना. लागलो घरचे रस्त्याने. आता फायनली आता आपण घरी हळूहळू पोचणारच आहे बा. मस्तपैकी फायनली पोचलो घरी, उतरलो घरापासून, गाडी लावली दुसऱ्याच्या घरी. ते तिकडे खाली आपल्या घर लांब आहे आणखीन, पण मग हळूहळू चाललोय मस्तपैकी. मित्रांनो ऊन पण तेवढाच लागतो. हे पहा माझे वडील, आई माझी अर्धा गोण आंब्याची घेऊन चालले. खायचे आहेत तुम्हाला? मजाच वेगळी आहे. आता घरी पण अर्धा गोण आणले, तिथे पण खाल्ले आणि इथं पण. मजा म्हणजे मजा. आणि पाहू शकता तुम्ही, ही नदी जितकी शांत आहे ना आता, तितकीच पावसाळ्यात ना हाहाकार करून टाकत आहे. तर व्लॉग टाकणंच बा मी नदीला पूर आल्यावर, म्हणजे नजाराच वेगळा राहतो पाहायचा. आणि